मधुरव सीझन 2 भाग 10 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात की यू फेल ओनली इफ यू स्टॉप, आणि हे सगळ्याच बाबतीत लागू आहे. मग ते तुमचं लिखाण असू दे, एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असू दे, किंवा आनंद मिळवण्यासाठी असू दे. पण जर तुम्ही थांबलात तर हरण्याची शक्यता असते, आणि म्हणूनच प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. आपली आजची जी लेखिका आहे तिचीही हीच खासियत आहे. खूप कठीण प्रसंग आले पण ती थांबली नाही, आणि म्हणूनच ती हरली नाही. सगळ्यात आधी आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि मग तिची कथा ऐकूया. आजच्या आपल्या कथेचे लेखक आहेत प्रिया जोशी. तर आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार प्रियाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कशा आहात, कुठे राहता आणि काय करता आणि कधीपासून लिहिता? ओके, मी मस्त आहे. मी हैदराबादला राहते. तशी बरं. मूळची पुण्याची, पण हैदराबाद मध्ये सेटल्ड आहे. ओके. मी काय करते, माझ्या बकेट लिस्ट मध्ये जे काही मी नव्हते करू शकले इतकी वर्ष, फॉर व्हेरियस रिझन्स, ते आता मी सगळं करते. वा. म्हणजे मी आर्ट अँड क्राफ्ट एन्थुझियास्ट आहे. मला टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायला खूप आवडतं. तर मी तसं करते, आणि तशा वस्तू, इको फ्रेंडली वस्तू मी बऱ्याच बनवते. होम डेकोरच्या पुरेशा वस्तू झाल्या की मी एखाद्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल घेते, तिथे त्या विकते, आणि त्याच्यातनं जे पण सेल्स पैसे येतात ते मी पुण्यातल्या एका एनजीओ ला डोनेट करते. वाव. सेकंडली, मी मेक अ विश फाउंडेशन साठी गेली 10 वर्ष मी व्हॉलंटिअरिंग करतेय. मेक अ विश फाउंडेशनचं नाव आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांच्यासाठी मी व्हॉलंटिअरचं काम करते. ईशा फाउंडेशन साठी मी, मला जसं जमेल, जेव्हा वेळ होईल, तर मी त्यांच्या ज्या हैदराबाद डिव्हिजनच्या ऍक्टिव्हिटीज असतात तिथे मी माझं जाऊन हे करते, कॉन्ट्रीब्युट करते. आणि वेळ मिळेल तेव्हा थोडंफार लिहिते. आणि हैदराबादमध्ये जेवढे पण म्हणजे मराठी ऍक्टिव्हिटीज होतील, इन द सेन्स नाटकं म्हणा, आम्ही महाराष्ट्रामधनं बरेच कार्यक्रम इथे घेऊन येतो. तर मराठी सर्कलमध्ये जिथे जिथे शक्य होईल माझ्याकडनं मी माझा खारीचा वाटा तिथे उचलत असते, थोडी मदत करून म्हणा, किंवा जे काही माझ्याकडनं पार्टिसिपेट करते. सो बाय अँड लार्ज आय थिंक हे एवढं सगळं, म्हणजे जसं एवढं सध्या तरी एवढं जमतंय मला, त्यामुळे मी एवढं करते, पण लिहिते. खूप खूप आहे तुम्ही जे करताय. तुम्ही मेक अ विश किंवा इव्हन ईशा फाउंडेशन तुम्ही जे सांगताय, खरंच हॅट्स ऑफ तुम्हाला. इतकं खूप करतात. म्हणजे हे ज्यांना कोणाला माहित नसेल, प्लीज तुम्ही याच्याबद्दल रिसर्च करा, ह्या एनजीओ बद्दल आणि या फाउंडेशन बद्दल. खूप खूप कार्य आहे त्यांचं, आणि हॅट्स ऑफ त्यांना, हे जे सगळं ते लोक करत असतात. आणि मला तुम्हाला एक विचारायचंय, म्हणजे तुम्ही फक्त कथा लिहिता का अजून काही वेगळ्या जॉनर्स मध्ये पण लिहिता? नाही, मी फक्त कथा असं नाही लिहित. ऍक्च्युली माझं लिहायची सुरुवात पण इट वॉज अन ऍक्सिडेंट. ऍक्च्युली म्हणजे मला माहिती नव्हतं की मी लिहिते. 2005 साली मला कॅन्सर झाला होता. सो त्याचे माझे जे एक्सपिरियन्सेस होते, व्हॉट एव्हर आय हॅड गॉन थ्रू, इमोशनल, फिजिकल एक्सपिरियन्सेस, तर माझी बहीण मला म्हणली की तू हे सगळं लिहून काढ, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये ते टेन्शन किंवा प्रेशर नाही राहणार. म्हणून मी मन मोकळं करण्याच्या उद्देशाने ऍक्च्युली सगळं लिहून काढलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू ते लोकांपर्यंत पोहोचलं, म्हणजे वाचायला लागले लोक. आणि एकाने, माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती, पण त्यांनाही कॅन्सर झाला होता, त्यांनी जेव्हा ते वाचलं तर ते मला म्हणले की हे तुझं वाचल्यामुळे मला याला फाईट करायला अजून प्रेरणा मिळते. तेव्हा मला असं रिअलाइज झालं की आपलं वाचलेलं, म्हणजे आपण लिहिलेलं लोकांपर्यंत पोहोचतंय. मग मी लिहायला सुरुवात केली, फ्रँकली स्पीकिंग. ऍक्च्युली तोपर्यंत मला नव्हतं वाटत की मी लिहू शकेन असं. त्याच्यानंतर अजून एक असं मला असं जाणवलं की मी आर्मी बॅकग्राऊंडचे, म्हणजे माझा नवरा आर्मीमध्ये होता. तर आर्मी आणि सिव्हिल याच्यामध्ये एक ते दोन वेगळी विश्व आहेत. सिव्हिलियन्सना आर्मी किंवा डिफेन्स बद्दल फारसं माहिती नसतं. त्यांना तेवढंच माहिती असतं जे तेवढे सिरियल्स मध्ये किंवा सिनेमामध्ये बघतात. पण खरं विश्व खूप वेगळं आहे. तर मला नेहमी वाटायचं, म्हणजे लोक मला जे प्रश्न विचारायचे त्याच्यानं मला वाटायचं ह्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की काय आहे खरं, फौजी लाईफ काय आहे. मग मी विचार केला मीच लिहिते, म्हणून मी ते लिहायला सुरुवात केली, आणि त्याचे माझे ऑलमोस्ट एक 35 एक भाग झाले. आणि मग हळूहळू मला लक्षात आलं की मला आवडतं लिहायला. मग मी आता माझ्या एक पुस्तक, ऍक्च्युली कॅन्सरच्या अनुभवावरचं माझं एक पुस्तक प्रकाशित झालंय फेब्रुवारीमध्ये, पुण्याच्या मधुश्री प्रकाशननी ते प्रकाशित केलंय. तसंच माझ्या आर्मी एक्सपिरियन्सेस बद्दल पण अजून एक पुस्तक लवकरच ते काढतील, माझी सैन्यगाथा म्हणून.
प्रकाशित एवढंच आहे माझं. बाकी सगळं माझं ब्लॉगवर असतं. माझा ब्लॉग आहे स्वतःचा. त्याच्यामध्ये मी मग काही लिहिते, म्हणजे कथा, माझ्या 2 दीर्घकथा होत्या, बाकी छोट्या छोट्या लघुकथा, जशी आता ही वाचली जाणारी अशा काही लघुकथा आहेत. याच्यात एक मेन्शन मला करायचंय की हैदराबादमध्ये एक मराठी साहित्य कट्टा म्हणून एक उपक्रम आहे, गेले 3 वर्षापासून आहे. हैदराबादमधल्या मराठी लोकांना ज्यांना साहित्याची आवड आहे, वाचन, लेखन किंवा जे तर असे लोक एकत्र येऊन आम्ही हा उपक्रम केलेला आहे. त्याच्यामध्ये मी त्याचा एक भाग आहे आणि त्यांच्यामुळे मला लिहायला जास्तीत जास्त, म्हणजे आम्ही दर महिन्याला काहीतरी लिहितो विषय घेऊन असं, आणि दर महिन्याला आमची एक मीटिंग होती. त्यामुळे खरं माझं हे लिहिण्याचं हे जास्त वाढलं, कारण वेगवेगळे विषय मिळाले आणि मी लिहिलेल्यावरती सजेशन्स मिळत गेल्या, लोकांचे फीडबॅक्स मिळत गेले आणि माझं अजून अजून लिहिणं होत गेलं. तर त्याच्यातलंच एक म्हणजे ही कथा आहे. त्यातला एक बाय प्रोडक्ट म्हणजे ही कथा. आपण आज ती कथा अर्थात ऐकणारच आहोत, कारण कथा तर खूप अप्रतिम आहे. तुम्ही जी म्हणालात की ती एक लघुकथा आहे अशा अनुषंगाने. थँक्यू. तर मला आपण आता त्या कथेबद्दल बोलूया. ह्या कथेची मूळ कल्पना सुचली कशी? कल्पना सुचली नाही मला. मी माझ्या आजूबाजूला जे बघितलं, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, मी आर्मी बॅकग्राऊंडची असल्यामुळे आर्मीमध्ये, फक्त आर्मीच नाही, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स, आर्म फोर्सेस, त्याच्यामध्ये जेव्हा मी आजूबाजूला माझ्या जे बघितलं आणि त्याच्यातनं मला जे सुचत गेलं किंवा माझ्या मनात जे वाटत गेले विचार माझे, तर ही जी कथा आहे, आता विषय मी मुद्दाम जास्त एलॅबरेट नाही करत त्याच्यावर, पण हा जो विषय आहे हे होताना मी माझ्या आजूबाजूला बघितलंय आणि ते बघत असताना माझ्या मनामध्ये जे विचार यायचे किंवा काही, तर ते मला कुठेतरी वाटायचं की हे ह्याला कुठेतरी म्हणजे आउटलेट मिळायला पाहिजे. आणि म्हणून एकदा आमच्या मागच्या वर्षी हैदराबाद महाराष्ट्र मंडळ जे आहे त्यांनी एक कथा अभिवाचन स्पर्धा ठेवली होती. तर त्याच्यामध्ये स्वलिखित जे त्यांची कॅटेगरी होती त्याच्यामध्ये मग मी ही कथा लिहिली. म्हणजे हे माझ्या डोक्यात बऱ्याच वर्षांपासून होतं, पण मी ती तेव्हा लिहिली आणि मग मी ती स्वलिखित कॅटेगरीमध्ये मी तिथे त्या कथेचं अभिवाचन केलं होतं. असा ऍक्च्युली त्या कथेचा जन्म तेव्हा झाला. ही कथा आपण आता सगळे ऐकूच या, कारण ह्याच्यात जो जाऊ दे, मी पण फार सांगत नाही, कारण एनिवे तुम्हाला कळेल मी असं का आता म्हणतो, आणि इव्हन प्रियाताई सुद्धा आता असं का सांगतायत. तर शेवटचा प्रश्न हाच की 10 कथा निवडल्या गेल्या आहेत मधुरव सीझन 2 मध्ये, आणि त्यात तुमची ही कथा निवडली गेली आहे. तर ह्या तुमच्या अनुभवाबद्दल आणि मधुरवच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगा? काय सांगणार मी, म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण सगळ्यात पहिली गोष्ट तर आम्ही म्हणजे आम्ही महाराष्ट्रात नाही राहत, महाराष्ट्रात बाहेर राहणारे मराठी लोक आहोत आम्ही. आणि माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा लग्नानंतर माझं पुणे जेव्हा सुटलं, त्याच्यानंतर मी महाराष्ट्रात कधी राहिलेली नाहीये फारशी, कारण नवऱ्याची नोकरी अशी होती की आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहिलो. त्यामुळे मराठीशी माझा संबंध डायरेक्ट असं 1 to 1 बोलण्याचा खूप कमी आला. घरामध्ये आम्ही जेवढं बोलायचो तेवढंच मराठी. असं असताना त्या मराठी भाषेमध्ये लिहिणं, म्हणजे जे लिहित गेले मी, आणि असं लिखाणालाही सुद्धा 10 मध्ये सिलेक्ट झाली माझी कथा, म्हणजे माझ्यासाठी तर हे खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. अँड आय एम रिअली थँकफुल. आणि मधुरा वेलिंगकर आणि तुमच्या सगळ्या टीमचे मला खूप खूप जास्त आभार मानावेसे वाटतात, कारण आमच्यासारख्या जे महाराष्ट्र बाहेरच्या मराठी लोकांना जे प्रोत्साहन मिळतं अशा ह्याच्यामुळे, ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यामुळे अजून अजून लिहायची स्फूर्ती मिळते, आम्हाला ऊर्जा मिळते. आणि आय थिंक दॅट्स इट. एखाद्या लेखकाला अजून काय हवं असतं याच्यापेक्षा जास्त. खरंय सगळ्यांची खरंच खूप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी कथा कोणीतरी एखादं या नाट्य क्षेत्रामधले दिग्गज लोक वाचणार आहेत, याचा अर्थ माझी कथा योग्य जागी जाऊन पोहोचली असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच. नक्कीच तुमची ही कथा अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आणि अनेक लोकांना नक्कीच ही कथा आवडणार आहे. त्यामुळे प्रियाताई, तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये सहभागी झालात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही सहभागी करून घेतलं म्हणून मला उलट तुमचे धन्यवाद करायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. रखरखीत उन्हाळ्यातली एक घामेजलेली दुपार, 4-4:30चा सुमार असावा. मी माझ्या पुस्तकांच्या दुकानात बसले होते. काचेच्या बंद दारामुळे आतली एसीची हवा सुखद गारवा देत होती.
दुकानात माझा स्टाफ सोडला तर मोजकेच लोक होते. कोणी पुस्तकांच्या शेल्फच्या पुढे मागे उगीच फेऱ्या मारत होते, तर कोणी उगीच एखादं पुस्तक उचलून त्याची पानं उलटायचा दिखावा करत होते. त्यांच्यापैकी एकालाही पुस्तकांमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता हे न सांगताही कळत होतं. त्या सगळ्यांचा मुख्य उद्देश एकच होता, दुकानातल्या एसीची हवा खाणे. मला त्यांची ही स्ट्रॅटेजी चांगलीच माहिती होती, कारण रोज त्यांच्यासारखं कुणी ना कुणी सो कॉल्ड पुस्तक प्रेमी दुपारच्या वेळात माझ्या दुकानात रेंगाळत असत. संतोष माझा कॅशियर मात्र उगीच चुळबळत होता. ताई, त्यांना सांगू का उगीच पुस्तकं हाताळू नका, पान खराब होत आहेत म्हणून. राहू दे रे, थोडं ऊन कमी झालं की जातील आपोआप सगळे, मी त्याला शांत करत म्हणाले. आपण फुकटची गार हवा खातायत सगळे फुकटे. तो अजून वैतागून म्हणाला, जाऊ दे रे, घरी आलेल्या पाहुण्यांकरता आपण फॅन किंवा एसी लावतोच ना, तसं समज. आणि तसंही आपण काही मुद्दाम त्यांच्यासाठी एसी ऑन केलाय का? नाही ना, त्यामुळे तू उगीच डोकं तापवू नकोस, शांत राहा. आमचं दोघांचं बोलणं चालू असतानाच एक 5-6 वर्षांची मुलगी दुकानाचं दार ढकलून आत शिरली. तिच्या मागोमाग एक मध्यवयीन स्त्री देखील होती. बहुधा तिची आई असावी. त्या मुलीला हळू आवाजात काहीतरी समजावत होती, पण मुलगी मात्र तिचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसावी. आपल्या आईचं बोलणं ऐकत असताना एकीकडे तिची हळवी नजर सगळ्या दुकानातून फिरत होती, जणू काही कुणाला शोधत होती. बाहेरच्या उन्हामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. कानशिलावरून घामाच्या धारा ओघळत होत्या. तिची आई तिचा घाम पुसत होती, पर्समधून पाण्याची बाटली काढून तिला देत होती, पण त्या गोड गोंडस मुलीचं तिकडे लक्षच नव्हतं. अचानक तिची ती भिरभिरती नजर माझ्यावर येऊन थांबली आणि तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू फुललं. ती लगबगीने माझ्या दिशेने यायला लागली, पण तिच्या नजरेतली ती ओळख बघून मी मात्र पुरती गोंधळले. माझ्या मेंदूतल्या ओळख विभागात अचानक खळबळ माजली. ती मुलगी किंवा तिची आई यांच्यापैकी कोणाला आधी भेटल्याची कुठे काही नोंद आढळते का हे बघण्यासाठी. मेंदूच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या फाईल्स चेक झाल्या, पण काही हिंट मिळाली नव्हती. माझ्या डोक्यात चाललेला गोंधळ माझ्या चेहऱ्यावर दिसू नये म्हणून मी जरा जास्तच हसत त्या दोघींच्या दिशेने जायला निघाले. त्या गोडुलीकडे बघत विचारलं, काय हवंय आमच्या परीराणीला? गोष्टींची पुस्तकं की आर्ट अँड क्राफ्टचं सामान? माझ्याजवळ येत ती गोडुली मला म्हणाली, काकू, अहो ते सगळं तर मी कालच घेऊन गेले. तिचं ते वाक्य ऐकलं आणि मेंदूतल्या सगळ्या तारा एकदम जोडल्या गेल्या. अरे चा, ही मुलगी तर काल संध्याकाळी आली होती दुकानात आणि बरीच पुस्तकं वगैरे घेऊन गेली होती. किती खुश दिसत होती ती जाताना. एक वेगळीच चमक होती तिच्या डोळ्यात. आत्ता आठवलं. मग आज काय डिमांड आहे मुलीची? तिच्या आईकडे बघत मी विचारलं. त्याच्यावर काहीच उत्तर न देता तिची आई कसनुसं हसली. का कुणास ठाऊक, पण तिच्या त्या हसण्यात एक प्रकारची असह्यता आणि विषमता जाणवली मला. मी पुढे काही विचारणार इतक्यात माझा हात ओढत माझी परी मला म्हणाली, काकू, काल मी हे पुस्तक नेलं होतं ना, त्यात चुकीची माहिती दिलीये, म्हणून मला हे पुस्तक बदलून दुसरं पुस्तक पाहिजे. तिचं बोलणं ऐकून तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ते बघून मी अजूनच बुचकळ्यात पडले. तिची आई म्हणाली, सॉरी हा मॅडम, तुम्हाला उगीच त्रास देते, पण अहो मी हिला किती समजावलं पण हिला पटतच नाहीये. आता तुम्हीच काय ते सांगा तिला. हे म्हणत असताना तिच्याही नकळत 2 अश्रू खळकन तिच्या गालावर ओसंडले. माझी नजर पटकन तिच्या मुलीकडे गेली. आईला रडताना बघून साहजिकच ती भांबावून गेली असावी, कारण ती एकदम हिरमुसली आणि आईच्या मागे जाऊन उभी राहिली
खाली मान घालून आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न करत. हे प्रकरण दिसतंय त्यापेक्षा गंभीर असल्याचं मला जाणवलं. मी संतोषला सांगून त्या बाईंकरता सरबत मागवलं, त्यांना बसायला सांगितलं आणि मी माझ्या परीचा हात धरून तिला पुस्तकांच्या शेल्फच्या दिशेने घेऊन गेले. का कुणास ठाऊक, पण मला असं वाटत होतं की तिच्या आईसमोर कदाचित ती आपल्या मनातलं बोलू शकणार नाही. तिथल्या एका लाकडी स्टुलावर बसत तिला जवळ घेऊन विचारलं, आता सांग बाळा, कुठलं पुस्तक बदलून पाहिजे तुला? माझा प्रश्न ऐकताच तिची कळी खुलली. तिच्या बॅगमधून एक पुस्तक काढत ती म्हणाली, हे बघा, यात चुकीची माहिती दिलीये. बघितलं तर ती छोटी ऑक्सफर्ड डिक्शनरी होती. तिच्या समाधानाकरता मी उगीच त्यातली काही पानं चाळून बघितली, पण याच्यात तर नुसते शब्दांचे अर्थ आहेत. मला मध्येच थांबवत ती म्हणाली, तेच तर, चुकीचा अर्थ दिलाय ह्यात. आता माझ्या मनातल्या गोंधळाची जागा कुतूहलाने घेतली. तिच्या कपाळावरची घामेजलेली केसांची बट बाजूला सारत मी विचारलं, असं का वाटतं तुला? काय झालंय, मला नीट सांग तरी. आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीतरी तयार आहे हे कळल्यावर तिला एकदम हुरूप आला. तिने मला समजावून सांगायला सुरुवात केली, अगं काकू, माझी आई जेव्हा हॉस्पिटलमधून छोटूसं बाळ घेऊन घरी आली होती ना, तेव्हा माझे बाबा पण आले होते घरी. आम्ही सगळ्यांनी किती मज्जा केली होती. पण मग एक दिवस बाबा मला म्हणाले की त्यांना आता परत जायला लागणार आहे, कारण त्यांची सुट्टी संपली. पण मला अजून बाबांबरोबर खूप खेळायचं होतं ग. त्यांना माझ्या शाळेत घेऊन जायचं होतं. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे आई बाबा शाळेत येतात, पण माझी फक्त आईच येते नेहमी. आणि मग माझा वाढदिवस पण होता ना, मला बाबांना केक खायला द्यायचा होता, त्यांच्याबरोबर नवीन फ्रॉकमध्ये खूप सारे फोटो काढायचे होते. म्हणून मग मी त्यांना म्हणाले, तुम्ही नंतर जा ना. तर मला काय म्हणाले माहितीये? माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत तिने विचारलं, काय म्हणाले? मीही तेवढीच उत्सुकता दाखवत विचारलं. 2 पावलं पुढे येत परी म्हणाली, बाबा म्हणाले, मी पुढच्या वेळी येईन ना, तेव्हा तू म्हणशील ते सगळं करूया, ओके? मग आम्ही दोघांनी मिळून एक लिस्ट बनवली. बाबा परत आल्यावर काय काय करायचं त्याची. आम्ही सगळ्यांनी मिळून पिकनिकला जायचं, आई बाबांनी मिळून माझ्या शाळेत यायचं, माझ्या बक्षीस समारंभाला पण यायचं. माझ्या आणि बाळाच्या वाढदिवसाला आमच्यासाठी खूप सारी गिफ्ट्स आणायची. आणि तुला माहितीये का, त्या लिस्टमध्ये प्रत्येक ठिकाणी बाबांनी येस येस. बोलता बोलता ती अचानक गप्प झाली. मी म्हटलं, वा, मज्जा आहे की मग. पण या सगळ्याचा आणि हे पुस्तक बदलून घेण्याचा काय बरं संबंध आहे? तेच तर. आता परीच्याही डोळ्यात पाणी तरळत होतं. मला आई म्हणाली होती की या पुस्तकात सगळ्या इंग्लिश शब्दांचे मराठीतून अर्थ सांगितलेत. म्हणून मी काल जेव्हा यात येसचा अर्थ बघितला तेव्हा त्याच्यासमोर लिहिलं होतं होय. तिला मध्येच थांबवत मी म्हणाले, अगं मग बरोबरच आहे ना अर्थ, येस म्हणजे होय. त्यावर रडवेला चेहरा करून परी म्हणाली, नाही ग काकू, येस म्हणजे होय नसतं. येसचा अर्थ असतो कधीच नाही. माझ्याही नकळत मी तिला बोलून गेले, हे कोणी सांगितलं तुला? त्यावर ती डोळे पुसत म्हणाली, मला माहितीये, कारण आईने मला सांगितलं की आता माझे बाबा कधीच परत येणार नाहीत. ते आमच्यापासून खूप लांब वर देवाकडे गेलेत. म्हणजे आता आमच्या लिस्टमध्ये त्यांनी जे येस येस असं लिहिलं होतं ते सगळं आम्ही कधीच करू शकणार नाही. बघ, म्हणजे येसचा अर्थ होय नाहीये, येस म्हणजे कधीच नाही. चुकीचं पुस्तक आहे. मला खरं अर्थ असलेलं पुस्तक पाहिजे. तिचं बोलणं ऐकून मी सुद्धा सुन्न झाले. बोलायला शब्दच सुचेना. डोळ्यात येणारं पाणी परतवत मी तिला माझ्या कुशीत ओढून घेतलं.
खरंच काही काही वेळेला मुलं असे प्रश्न विचारतात की आपण निरुत्तर होऊन जातो. पण मला असं वाटतं की थोडं त्यांच्या कलानं घेऊन गोष्टी रूपातून त्यांना थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला शांत बसून तर त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचतात. प्रिया, तू इतकी सुंदर आणि संवेदनशील कथा लिहिलीस त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक आणि तुझ्या पुढच्या लेखन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री विविध पद्धतीच्या भूमिकांमधून कायमच ती आपलं मन जिंकत आलेली आहे अशी तेजस्विनी पंडित. तेजू, तू वेळात वेळ काढून ही कथा वाचलीस आणि मधुरवचा भाग झालीस त्याबद्दल मनापासून आभार. खरंच किती सुंदर कथा होती ने. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि मधुरा वेलणकर साटम या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन कथेसह आणि एका नवीन कलाकारासह. तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.